तर व्हॉट्सअप भावानो, तर कसे आहात तुम्ही? एकदम ओके असतात आणि ओकेच राहिलं पाहिजे, कारण की या आयुष्यात खुश राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तर तुम्ही बघू शकता, आज माझा पहिला ब्लॉग आहे. आपण बनवतो कबुतरांवरती व्हिडिओ, कबुतरांची माहिती बी इथे सांगतो. तर तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला दाखवतो. मी कबुतरांसाठी दाणं आणलेलं आहे. हे दाणं फक्त 8 दिवसांसाठी, एवढं लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा भावांनो, कारण की ह्या चॅनलवर तुम्हाला असल्या भारी भारी व्हिडिओ बघायला भेटतील. म्हणजे कबुतरांच्या माहिती, कबुतराला कुठला आजार झाल्याने काय करायचं, काय करायचं. आपल्याकडे टोटल 38 जोड आहेत. आणि म्हणजे तसं म्हणलं गेलं तर आत्ता 60-70 कबूतर आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवेल थोड्या उशिराने, कारण की आत्ता मी शॉपवर आहे. तर मी तुम्हाला दाखवेल थोड्या उशिराने, त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि व्हिडिओवर कंपल्सरी शेवटपर्यंत बघा भावांनो. आणि आवडलाच तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला कबुतराचं दाणं बिणं दाखवतो. मी काय काय आणलं आहे, आत्ताच आणलं आहे. त्या म्हणलं तुम्हाला दाखवं काय काय लागतं, काय काय नाही. चला भावांनो दाखवतो. तर भावांनो, तुम्ही बघू शकता, हे आपण अख्खा मसूर आणलेला 1 किलो, हे आपल्या मका आणलेले 1 किलो, हरभरा आणलेला आहे 1 किलो, शेंगदाणे आणलेले आहेत 1 किलो, या हरा मसूर आणलेला आहे 1 किलो, आणि मटकी आणलेली 1 किलो. तर भावांनो, आता मी सगळं मिक्स करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो एकदा सगळं दाणं किती, कसं आहे, किती दिवसाचे लागतं आहे, ते सगळं मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता. आता मी पटकन ह्याच्यात ओतून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. ब्लॉग कंटिन्यू करा आपला व्हिडिओ. तर भावांनो, तुम्ही बघू शकता, इथं आपले सगळं झालेलं आहे रेडी करून. बघा, आपल्याकडे गहू, ज्वारी, बाजरी, आपले शेतकरी असल्यामुळे आपल्याकडे सगळं अवेलेबल असतं. त्यामुळे ते वेगळं ठेवतो, कारण की हे मोजून द्यावं लागतं, कारण की ह्याच्यात हीट जास्त असते. अंड्यांसाठी खाद्य चांगलं आहे. आणि मिक्स दाणं कबुतरांसाठी दिलंच पाहिजे भावांनो, कारण की मिक्स दाणं दिल्याने कबूतर खात्यात आवडीनं. तर मी तुम्हाला सांगतो त्यांना काय काय खायला द्यायला लागतं. आता हे फक्त ट्रायल आणलेलं आहे बाहेरून, बाकीचं सगळं आपल्या घरी असतं अवेलेबल. तर भावांना, तुम्ही बघितलंच असं ना आता आपण काय काय दाणे मिक्स केले. त्या व्यतिरिक्त पण आपण आहे ना, त्यांना आठवड्यातून 2 वेळा खिचडी देतो, म्हणजे खिचडी भात. त्याने काय होतं, कबुतरांच्या गळ्यात जे घाण असते अडकलेले ते निघून जाते आणि आजारीपासून लांब राहतात आणि ते खात्यात आवडीनं. त्यामुळे आपण त्यांना ते द्यावंच लागतं. आता जे दुसरे देत नाही, आपण देतो. आता ते आपल्या कबुतरांना सवय आहे तशी, त्याचं जाऊन द्या. आणि आपण आठवड्यातून 2 वेळा अर्धा किलो शेंगदाणा खायला देतो, नुसतं शेंगदाणे. आणि आठवड्यातून 2 वेळा मका अर्धा किलो. तवा दुसरे दाणे द्यायचं नाही, फक्त गहू आणि ज्वारी द्यायची आणि मका. तर याने काय होतं, ते आवडीनं खात्यात आणि त्यांचं पोट भरतं. आणि मका थंडी आपलं उन्हाळ्याच्या दिवसात दिलेली चांगली असते, कारण की गार राहतं त्याने. कबुतरांचे बच्चे सगळे चांगले राहतात. आणि काय काय जण चपाती देतात. आपल्या कबुतरांना चपाती खात नाहीत कबूतर आपले, त्यांना वरचा माल लागतो, चांगला माल लागतो. तर तुम्ही आता बघितलं असेल, आता मी कबूतर दाखवणार आहे तुम्हाला 4-5 वाजता. ज्यावेळेस आपण सोडन कबुतरांना दाणं टाकायला, आपण फक्त एकच टाईम सोडतो बाहेर, 6 वाजता. 6 वाजता बाहेर सोडल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी 4 ते 5 वाजेस्तोवर आतमध्ये दाणं टाकतो, कारण की आपल्याला शॉप आपला गॅरेज आहे, त्यामुळे आपल्याला काही एवढा टाईम नसतो. त्यामधून पण आपण टाईम काढून कबुतरांचा आपला शॉप पूर्ण करतो आहे. तर तुम्ही याला मी संध्याकाळी दाखवतो काय काय नसेल, आपली कसली नसेल ते मी सगळं दाखवेल तुम्हाला. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, कारण की आपण इथून पुढे मी सगळे व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. मी काय काय करतो, माझ्याकडं 10 कबुतरांपासून 80 कबूतर कसे झाले हे मी सगळं तुम्हाला सांगेल. आता म्हणलं आपल्याला येतच व्हिडिओ बनवायला, तर म्हणलं बनवून घ्यावं. कशाला आपण लोकांना कळणार कसं आपल्याकडे काय काय आहे, आपल्याला काय काय त्याचं नॉलेज आहे. मी या सोशल मीडियाद्वारे तुम्हाला सगळं नॉलेज मी ट्रान्सफर करणार आहे. तर मी माझ्या जितकं घेता येईल तेवढं घ्या माझ्याकडून, कारण की मला फुल एक्सपिरियन्स आहे. मी 8 वर्ष झालं कबुतरांच्या शॉपमध्ये आहे. तर भावांना आता मी दाखवतो तिथं गेलो मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 10-12 मिनटाचाच असेल, जास्त मोठं नाही, कारण की फर्स्ट ब्लॉक आहे आपला. आणि कसं आहे, आवडलं की लाईक, फॉलो, सबस्क्राईब करून ठेवा. तर भावांना बघू शकता, मी आत्ता आलेलो आहे लॉफ्टमध्ये. तर तुम्हाला दाखवतो आपले कबूतर काय काय करतात, काय काय नाही. तर आपल्याकडे किती कबूतर आहेत, काय आहेत, तुम्हाला मी बोललो होतो तसं मी सगळ्या व्हिडिओत आज सगळं
कव्हर करणार आहे मी आज माझा अख्खा लॉफ्ट. तर भावांनो ही 10 बाय 25ची खोली आहे. तुम्ही बघू शकता मी कबुतरांसाठी स्पेशल कबुतरांसाठी बांधलेली आहे. तर तुम्ही बघा भावांनो, हे इथं जाळी मारलेली आहे कबुतरांना हवा येण्यासाठी, कारण की कबूतर बाहेर जाऊ नये, साप बी पिऊ नये म्हणून. तर बघू शकता तुम्ही इथं आपले क्वारंटाईन रूम केलेली आहे कबुतरांसाठी. इथं आजारी पक्ष्यांना टाकायचं, म्हणजे कसं आहे दुसऱ्या पक्ष्यांना आजार होऊ नये त्यांचा. हे बघू शकता पट्ट आहेत कसं आहे. हे बघा इथं आपलं एक नवीन जोड लावणे, म्हणजे नवीन जोड तयार करायचा असेल तर इथं आपण तयार करू शकतो. इथं एक नवीन जोड तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता. इथं एक पट्टा बसलेला आहे. इथं खायला त्यांना असतं भावांनो. इथं 24 तास त्यांना दाणं असतं, ज्याचं पोट भरत नाही, कारण की आपल्याकडे जोड जास्त आहेत. त्यामुळे आपण इथं कबुतरांसाठी दाणं ठेवलेलं असतं. तर कारण की दाणं का ठेवावं लागतात की बाबा कबुतरांना खाणं जर चांगलं असेल तर त्यांचे पट्टे चांगले निघणार आहेत, हेल्दी राहतात, फिटनेस राहतो. आणि कबूतर आपले त्या लेवलचे आहेत म्हणून आपण त्यांना खायला देतो सारखं 24 तास काय दाणं असते चालू. आणि सकाळ संध्याकाळ ते मी तुम्हाला दाखवलं ते दाणं टाकतो आपण. त्यात काय मिक्स काहीच नसतं. आपण एकदम नॉर्मल साधे प्रकारे आपण कबूतर पाळतो, पण आपले कबूतर एकदम ओकेमध्ये राहतात. तर तुम्हाला मी सगळे बच्चे दाखवतो कोणाच्या खाली किती अंडे आहेत. आपले एकही जोडा असं नाही की त्याच्या खाली अंडे बच्चे नाही आहे, सगळ्यांचे अंडे बच्चे आहेत. तुम्हाला दाखवतो. इथं बघू शकता भावांनो कापूसमध्ये कसे मका इथं 2 अंडी आहेत. तर तुम्ही इथं लगेच खाली बघा 2 बच्चे आहेत. हे 2-3 दिवसाचे बच्चे आहेत. तर इथं ही मादी अंड्यावर बसलेली आहे. इथं अंडी नाही आहेत. इथं आत्ताच बच्चे निघालेले हो का. हे बच्चे इथलं आहे. इथला बच्चा काय आहे तो असेल इथंच कुठं, तर त्याला शोधतो मी. एक इथं मादी बसलेली अंड्यावर तुम्ही बघू शकता. इथं 2 बच्चे निघालेले आहेत आत्ताच बघा. इथं एक मादी बसलेली अंड्यावर तुम्ही बघू शकता. इथं खाली मादी बसलेली अंड्यावर. इथं एक बच्चा आहे तुम्ही बघू शकता. इथं मादी बसलेली आहे अंड्यावर. इथं एक मादी बसलेली आहे अंड्यावर. इथं एक अंड्यावर मादी बसलेली आहे. इथं मोकळे. इथं एक बच्चा आहे. आता पट्टा बाहेर नाही गं. इथं काहीच नाही. इथं आता अंड्यावालेली आहे. तर तुम्ही बघू शकता त्यांना इथं कप्प्यात जागा पुरत नाही म्हणून इथं अंडी घातलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मी हे बच्चा कुठे गेला ते शोधतो पहिला, कारण की बच्चे इथंच कुठं तर असणार आहे, मला गॅरंटी आहे. तर बघू शकता का इथं बच्चा कसा बोलतोय. का बाबा येऊ बच्चाला आहे का इथल्या पिठला सारखा बाहेर पडतो म्हणून त्याला आता त्यांच्या आईबापाचे. आणि आपल्याकडं अशी कबूतर आहेत की कबुतरांचा कलर वेगळा आहे आणि बच्चे प्रत्येक वेळेस प्रत्येक कलरचे बच्चे निघतात, म्हणजे असे वेगवेगळ्या कलरचे बच्चे. आता तुम्ही बच्चे पण बघू शकता कसले फिटनेसमध्ये आहे. एक दिवस मी स्पेशल त्यांच्यासाठी ब्लॉग करेन, तुम्हाला पहिल्यापासून प्रोसेस दाखवेल कशी असते कशी नाही. पहिल्यापासून तुम्हाला दाखवेल सगळं व्यवस्थित. बघू शकता का लागले हाताला चालायचं. तर तुम्ही बघू शकता पट्टी बिट्टी माझे सगळे फिटनेसमध्ये जातं. तुम्हाला मी एका महिन्याचे बच्चे दाखवतो, पण बच्चे असे आहेत की तुम्हाला वाटणार पण नाही ते एका महिन्याचे. आता हे बघू शकता तुम्ही 1 महिन्याचा बच्चा आहे, वाटणार आहे का नाही ना. बघा तिथं बसलेलं 1 महिन्याचा बच्चा नाही वाटत. त्यामुळे त्यांना खाण्यापिणं असं आपण 24 तास देतो की जेणेकरून ते कबूतर चांगले राहतात. तर भावानं बघू शकता आपला लॉफ्ट असा आहे. ही अशी पूर्ण की तुमच्यासाठी केलेली आहे रूम. तर भावांनो कसा आहे आता आजचा व्हिडिओ. तुम्हाला इथून पुढे मी चांगले व्हिडिओ आणेन. चांगले व्हिडिओ तुम्ही बघा, माझ्याकडून शिका. जेवढं नॉलेज देता येईल तेवढं मी देईन तुम्हाला. तर भावांनो आजचा एवढाच होता व्हिडिओ. तुला आवडला असेल तर लाईक फॉलो सबस्क्राईब करा भावांनो. तर जय शिवराय भावांनो. बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.